भाजपमधल्या प्रवेशाच्या शक्यतेबद्दल नारायण राणे मौन सोडायला तयार नाहीत. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात नारायण राणे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र या कार्यक्रमात बोलण्यास नकार देऊन नारायण राणे यांनी राजकीय विश्लेषकांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता आणखी ताणली. सध्या नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी काँग्रेसच्या विरोधात उघडपणे तोफ डागायला सुरुवात केली. याशिवाय मध्यंतरी नारायण राणे यांच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं. माननीय नारायण राणे हे काँग्रेसचे अत्यंत प्रमुख असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. त्यांची नाराजी ते व्यक्त करत असतात. खरं त्यांच्याबरोबर बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. कारण त्यांचं काँग्रेस सोडून जाणं हे एक मोठं भांडवल काँग्रेसचं जे आहे, नेतृत्वाचं शेवटी त्या पक्षाला भांडवल असावं लागतं, त्याच्यावर तो पक्ष चालत असतो. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात जाऊन भेट घेतली. बाबरी मशीद प्रकरणामध्ये लालकृष्ण अडवाणींसह एकूण 13 नेत्यांच्या विरोधात खटला चालवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्याचं समजतं. महत्त्वाचं म्हणजे ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या याचिकेवर गेल्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळेला न्यायालयानं अडवाणींसह केंद्रीय मंत्री उमा भारती, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह यांच्यासह संघाशी संबंधित एकूण 13 नेत्यांवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. पासपोर्टसाठी आता तुम्हाला हिंदीतून सुद्धा अर्ज करता येणार आहे. पासपोर्टसाठी याआधी फक्त इंग्रजीतूनच अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध होता. परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या एका तरतुदीनुसार ही सोय आता उपलब्ध होणार आहे. याशिवाय पासपोर्ट आणि व्हिजा संदर्भातली माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर हिंदीतून असावी. पासपोर्टवरील सर्व नोंदी या हिंदीत असाव्यात अशा शिफारसींना सुद्धा मान्यता देण्यात आली. अधिकृत भाषा संसदीय समितीच्या अहवालातील शिफारसी राष्ट्रपतींनी मान्य केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं हा निर्णय घेतला. इकडे पश्चिम रेल्वेवरच्या मराठीकरणासाठी अखेर रेल्वेनं पाऊल उचललं. भाईंदर, वांद्रे, परळ अशा अनेक रेल्वे स्थानकांच्या नावांचा हिंदी वा इंग्रजीतून अपभ्रंश केला जातो. त्यामुळे त्यांना मूळ नावांच्या ऐवजी भायंदर, बांद्रा आणि परेल असं संबोधित केलं जातं. मात्र त्याऐवजी आता रेल्वे स्थानकांच्या नावांची उद्घोषणा, त्यांचे नामफलक हे मराठीतूनच असावेत अशी मागणी होती. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागानं मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या रेल्वे स्थानकांच्या मूळ महसुली नोंदी असलेली मराठी नावं मागवली आहेत. पश्चिम रेल्वेच्या या पावलानं मराठी एकीकरण समितीसह अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. आरक्षित वर्गाच्या सवलती घेणाऱ्यांना यापुढे फक्त आरक्षित कोट्यातूनच नोकरी मिळणार आहे. आरक्षित कोट्यातून नोकरी न मिळाल्यास त्यांना आता खुल्या कोट्यातून जागा दिली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायाधीश एम खानविलकर यांच्या खंडपीठानं एक याचिका निकाली काढताना हा निर्णय दिला. साधारणपणे आरक्षित कोट्यातील उमेदवार हे आरक्षित कोट्यातच सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करतात. मात्र आरक्षित कोट्यामध्ये जागा शिल्लक नसल्यास खुल्या प्रवर्गातील जागेची मागणी केली जाते. त्यासाठी कधी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवल्याचा युक्तिवाद केला जातो, तर कधी इतर काही कारणं दिली जातात. मात्र ही प्रक्रिया चूक असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. चार्जिंग विना तब्बल 50 दिवस चालणारा फोन भारतीय बाजारात आता लवकरच दाखल झाला आहे. झिवी या टेलिकॉम कंपनीनं हा फोन नवी दिल्लीमध्ये लॉन्च केला. सुमो T3000 असं या फोनचं नाव असून तो एकदा चार्ज केल्यावर किमान 50 दिवस चालू शकतो असा दावा या कंपनीकडून केला गेला. झिवीच्या या फोनची किंमत फक्त 1490 रुपये इतकी अत्यल्प असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला हा फोन परवडणार आहे. या फोनचा सर्वाधिक वापर ग्रामीण भागात, ज्या ठिकाणी मुख्यत्वे विजेचा तुटवडा आहे, तिथे फायदेशीर ठरेल असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. 1490 रुपये किंमत असणाऱ्या फोनमध्ये 2.8 इंचाचा डिस्प्ले आहे. कॅमेरा, मोबाईल ट्रॅकर, ऑटो कॉल रेकॉर्ड अशा प्रकारच्या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काढण्यात आलेली विरोधकांची संघर्ष यात्रा येत्या मंगळवारी कोल्हापुरात दाखल होते. त्यानिमित्तानं 25 एप्रिलला कोल्हापुरात 3 ठिकाणी सभांचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला भुदरगड तालुक्यातल्या मुद्दाळ तिट्टा, दसरी चौक आणि जयसिंगपूरमध्ये सभा घेण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांसह 100 आमदार संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी संघर्ष यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा शिक्षक संघातर्फे आझाद मैदानावर आश्रमशाळेच्या अनुदानासाठी मुंडन आंदोलन करण्यात आलं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात राज्यात जवळपास 322 आश्रमशाळांना मान्यता देण्यात आली होती. या आश्रमशाळांमध्ये जवळपास 4000 शिक्षक काम करतात.
तर 40 ते 50 हजार अनुसूचित जातीतील मुलं इथं शिक्षणही घेतात, त्यामुळे या शाळांना अनुदान द्यावं अशी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी अजूनही प्रलंबित असल्यानं शिक्षकांनी मुंडन आंदोलन केलं. निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी सरकारनं निधी द्यावा याकरता संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला. निळवंडे धरणामध्ये भिंत बांधून 8 TMC पाणी अडवण्यात आलं. मात्र ज्यांच्यासाठी हे पाणी अडवण्यात आलं ते शेतकरी मात्र या पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे कृती समितीनं हा महामोर्चा काढला. यावेळेला संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. इंदापुरातील शेतकऱ्यांना पाणी प्रश्न चांगलाच भेडसावतोय. उजनीचं पाणी पातळी जी आहे ती खालावत चालली, त्यामुळे इंदापुरातील पाणी प्रश्न गंभीर बनत चाललाय. इंदापूर तालुक्यातील उजनी बॅकवॉटरच्या पळसदेव इथं एकाच चारीवर 200 विद्युत पंप आहेत. एकाच ठिकाणी 200 विद्युत पंप असल्यामुळे तिथे पाईपची व केबलची गर्दी झाली. त्यामुळे जर का एखाद्या केबलचं शॉर्ट सर्किट झालं तर मोठी हानी होऊ शकते, परिसरात हाहाकार उडू शकतो. अशी परिस्थिती शेतकरी जीव धोक्यात घालून पीक जगवण्यासाठी धडपड करतायत. अशातच उन्हाची तीव्रता वाढत चालली, त्यामुळे पिकांना सुद्धा जास्तीचं पाणी कुठून उपलब्ध करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं मेडिकलवर टाकण्यात आलेल्या एका छाप्यात गर्भपाताचे 45 किट्स सापडले आहेत. ते सर्व जप्त करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच मेडिकलवर 6 एप्रिलला सुद्धा अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक पथकानं छापा घातला होता. त्यावेळेला सुद्धा 2 लाखांची गर्भपाताची औषधं, प्रतिबंधक गोळ्या असा एकूण 9 लाखांचा साठा जप्त करण्यात आला होता. जय गजानन असं या मेडिकल स्टोअरचं नाव आहे. मेडिकलचा मालक महेश जेथलिया याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलाय. आरोपीच्या डायरीमध्ये अनेक डॉक्टरांची नावं असल्यानं यात पुढील तपासाची गरज आहे. दरम्यान सखोल तपासासाठी एक पथक इंदोरला जाणार असून या प्रकरणात मोठं रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वाशिममधल्या करंजा अमरावती महामार्गावरच्या झाडांना जाळून टाकण्यात आला आहे. दिवसाढवळ्या सरकारी झाडांना जाळून त्यांची कत्तल झाल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो आहे. कारंजा अमरावती महामार्गावर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या भोवती असलेलं रान पेटवलं. त्याचाच फायदा घेत अज्ञातांनी हिरव्या झाडाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान झाडांना जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहेत. सटाणा मालेगाव रस्त्यावर स्विफ्ट कारचा टायर फुटून झालेला भीषण अपघात, त्यात 3 जणांचा मृत्यू झालाय. देवळा गावातील डॉक्टर रामराव आहेर आपल्या गाडीनं लग्नसोहळा आटोपून आपल्या गावी परत निघाले होते. यावेळेला आराई फाट्याच्या जवळ गाडीचा टायर फुटला आणि त्यांची गाडी बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यामध्ये स्वतः डॉक्टर रामराव आहेर, त्यांचे व्याही विजय जाधव आणि त्यांची 11 वर्षांची नात गौरी निकम यांचा मृत्यू झाला. अपघाताचं वृत्त समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेनं देवळा गावावर हळहळ व्यक्त केली जाते. परभणीमध्ये जेवणातून 30 जणांना विषबाधा झाली. मानवत तालुक्यातील राजुरा इथं एका सप्ताहात जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. विषबाधा झालेल्या 13 जणांना मानवतच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून इतर 17 जणांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राजुरामध्ये गेल्या 15 वर्षांपासून सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. यावेळेला मोठ्या प्रमाणात अन्नदानही करण्यात येतं. या दरम्यान ही विषबाधा झाली. तुर्तास विषबाधा झालेल्या सगळ्यांचीच प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुढचे उपचार सुरू आहेत. सांगलीमध्ये सिद्धयात्रेसाठी लाखो भाविक खरसुंडीमध्ये दाखल झालेत. खरसुंडीच्या सिद्धनाथ यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या आटपाडी तालुक्यात खरसुंडी इथं सिद्धनाथाची यात्रा भरते. या यात्रेच्या दरम्यान काढण्यात आलेल्या पालखीच्या वेळेला गुलालची उधळण केली जाते. त्यामुळे हा परिसर अनेक वाद्यांसह दुमदुमून गेला होता. वाशिममधील कारंजा अमरावती महामार्गावर झाडं जाळण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुख्य म्हणजे दिवसाढवळ्या महामार्गावरची सरकारी झाडं जाळण्यात आली, त्यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त केलं जातं.